घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं जानकी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज दाखवते त्यामध्ये जानकीचा चेहरा दिसतो आणि राहुल आणि शर्वरी हे दोघेही मास्क घातलेले असतात। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की जानकी वहिनी तुम्ही आमच्यावरती असे आरोप का करत आहात। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी खरं बोलत आहे आणि ते दोघं तेच आहेत। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की जानकी आता बस कर, मी तुझ्यावरती खूप वेळा विश्वास ठेवला, पण जर मला माहीत असतं की पुरावा म्हणून तू शर्वरी आणि राहुलच्या विरोधात काहीतरी शोधत आहेस तर मी तुला तेव्हाच थांबवलं असतं। आणि त्यानंतर तिथून ते सगळेही निघून जातात। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आता माझ्याकडे काहीच पुरावा नाही आणि हे सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी। त्यानंतर इकडं राहुल म्हणतो की आपल्याला तर माहीतच नव्हतं की घरामध्ये हिडन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि आपण असंच फिरत होतो। त्यावेळेस इकडं शर्वरी विचार करते की मी जेव्हा जानकीवरती आरोप केला तेव्हा ती डायरी वाचून दाखवू शकली असती, पण तिने असं का केलं नाही। त्यानंतर इकडं ऋषिकेश विचारतात की तुझ्यापाशी पुरावा कसा नाही आणि तुझ्याकडे नानांची डायरी आहे ना। त्यावेळेस इकडं जानकी सांगते की हो, ही डायरी कोरी आहे आणि त्यामध्ये नानांनी काहीच लिहिलेलं नाहीये। त्यावेळेस इकडं ऋषिकेश विचारतात की पण नानांना डायरी लिहायची सवय होती ना। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो, त्यांना डायरी लिहायची सवय होती, पण त्यांनी कुठे ठेवली आहे हे आणखीनही मिळाली नाही। त्यानंतर इकडं सारंग विचार करत असतात की तुम्ही जेव्हा झोपलेले असतात तेव्हा तुम्ही किती छान दिसता आणि तुम्ही असं रागाराग का करत आहात आणि आता किती बाहेर खाली एवढा आवाज झाला तर तुम्हाला आवाज आला नाही आणि मी 2 शब्द काय बोललो तुम्ही लगेच उठून बसला। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की खाली काय झालं। त्यावेळेस सारंग सर्व घडलेला प्रकार सांगतात। ऐश्वर्या म्हणते की मला कशी जाग नाही आली। त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की तुम्ही काळजी करू नका आणि मी आहे ना तुमचं संरक्षण करायला। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की माझी काय चोरी होणार आणि त्यानंतर इकडं सारंग म्हणतात की जसं अवंतिका आणि सौमित्र हे आपलं घर हे पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत आहात तसंच आपणही आपला फॅमिली प्लॅनिंग करायचं का। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मला खूप झोप येत आहे आणि ती झोपून जाते। त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की मी काहीतरी महत्त्वाचा टॉपिक आला की ते झोपायचं नाटक करतात। तर ऐश्वर्या म्हणते की हो, मी नाटकच करते। त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी सगळेजण कामाला जात असतात तेवढ्यात तिथं शर्वरी येते आणि सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की मला माफ करा, पण मला तुमचा थोडासा वेळ हवा आहे। त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की काय झालं। त्यावेळेस इकडं शर्वरी सांगते की आज रक्षा पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी मला तुम्हा सगळ्यांना राखी बांधायची आहे आणि मला तुमचा थोडासा वेळ हवा आहे। त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की ठीक आहे आणि घरामध्ये हशी खुशीचं वातावरण सुरू होतं। त्यावेळेस ती सगळीकडे रांगोळीही काढते आणि सगळ्यांना बसायलाही सांगते। त्यानंतर इकडं सगळेजण बसल्यानंतर शर्वरी ही त्यांना राखी बांधत असते आणि त्यावेळेस ती आईंना म्हणते की आई, तुला आठवतं का लहानपणीचे असेच आपण हसत खेळत रक्षाबंधनाचा सण साजरा करायचं। त्यावेळेस इकडं ऋषिकेशला मिठाई खाऊ घालताना शर्वरीला ते थांबवतात आणि म्हणतात की तू जर चांगल्या मनाने मिठाई खाऊ घातलीस तर मला काहीच हरकत नाही, पण जर तू काही चुकीचं करत असलेस तर माझं कर्तव्य मला पूर्ण करावं लागेल आणि त्यासाठी माझ्याकडून काही अपेक्षा करू नको। त्यानंतर इकडं ती सारंग आणि सौमित्रलाही राखी बांधते। त्यावेळेस इकडं ऋषिकेश निघून गेलेले असतात आणि जेव्हा सारंगला ती राखी बांधते त्यावेळेस सारंग म्हणतो की तू काही काळजी करू नको, दादा जे बोलला ते। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की हो, मला माहीत आहे हे सगळं त्यांच्या मनामध्ये कोण भरत आहे। त्यानंतर इकडं सारंग म्हणतात की काही झालं तरीही आम्ही दोघं तुझ्या नेहमी सोबत आहोत आणि त्यानंतर इकडं आईपाशी शर्वरी येऊन बसते आणि म्हणते की आज खूप छान वाटलं आणि लहानपणीचे दिवस आठवले। त्यावेळेस इकडं शर्वरी हे बोलणं ऐकून जानकी म्हणते जर चांगल्या मनाने आणि चांगल्या भावनेने जर कोणतीही प्रार्थना किंवा कार्य केलं तर ते सफल होतं, पण जर मनामध्ये मध्ये एक आणि ओठावर एक अशी भावना धरून जर केलं तर ते कधीच पूर्ण होत नाही। त्यानंतर तिथून जानकी आणि अवंतिका निघून जातात आणि किचनमध्ये गेल्यानंतर जानकी ही खूप रडत असते। त्यावेळेस अवंतिका जानकीला विचारते की काय झालं। त्यावेळेस जानकी सांगते की आज नानांची खूप आठवण येत आहे
आणि जेव्हा रणदिवे कुटुंबामध्ये एखादा सण होत होता तेव्हा ते खूप हसत खेळत होत होते. पण आता आपल्या घराला दृष्टच लागली आहे आणि कोणताही सण सणासारखा होतच नाहीये. आणि आज मला रडू दे. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की जानकी वहिनी असं धीर सोडू नका. आणि त्यावेळेस ती म्हणते की खरंच मी खूप खेचतीये का, आणि ह्या सगळ्या गोष्टी असं सोडून द्यायला हव्या होत्या का, आणि जे म्हणत आहे ते करायला हवं होतं का. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की जानकी वहिनी तुम्हाला काय वाटत आहे की जर तुम्ही हे सर्व केलं तर घरामध्ये शांती होईल. जर एखाद्या वेळेस की चुकून झालेली घटना ही चूक हो समजू शकते, पण जाणून बुजून हे सर्व कारस्थानाला तुम्ही माफ कसं करू शकतात. आणि न्यायाला तर शिक्षा व्हायलाच हवी आणि त्या विरोधात लढायलाही हवं. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुला काय वाटतं मी काय करायला हवं. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की जे शर्वरी करत आहे, तिने नानांवरती हल्ला केला, आईंनाही अशा अवस्थेमध्ये तिनं सोडलं की तिथून त्यांचा मरता मरता त्या वाचल्या आहेत. तसंच त्यांनी विक्रांतरावांचाही खून केला आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांना असं सोडून देणं कितपत योग्य आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की नाही, जर गुन्हा केला आहे तर न्याय मिळायलाच हवा. त्यानंतर इकडं शर्वरीला भातुकलीचा खेळ समोर ठेवून जानकी येते आणि शर्वरी ही खूप इमोशनल झालेली असते. त्यावेळेस जानकीने आपल्या हातामध्ये मोबाईलचा व्हिडिओ केलेला असतो आणि त्यावेळेस ती म्हणते की काय झालं, आणि नानांची आठवण येत आहे की नानांच्या खून केलेल्याची आठवण येत आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी ही फक्त रडतच असते. आणि परत जानकी म्हणते की तुम्ही लहान असताना तुम्हाला आठवतं का, एकदा तुम्हाला भातुकलीचा खेळ हवा होता तेव्हा तुम्ही नानांना घेऊन तिथे गेलात आणि जेव्हा ते भातुकलीचा खेळ घेऊन आलात तेव्हाच तुम्ही शांत झालात. आणि हे सर्व मला आईने सांगितलेलं आहे आणि लग्नाला जातानाही तुम्ही घेऊन गेला होता.